चलो 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 चल. गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली सावीची गाडी. सावी काय खाती बाळा तू? ही गाडी मला देती ना? हा माझी आहे गाडी. हा माझी आहे. बर ठीक ठीक घे तुझी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बोलत पण नाही. मंडळी तुम्ही बॅकग्राऊंडला बर्थडेचं डेकोरेशन पाहू शकता. कालच्या व्लॉगमध्ये आम्ही पंढरपूरला गेलो. सावीचा बड्डे होता आणि तिच्या काकीचा पण बड्डे होता ऋतुजाचा. तर आम्ही काल बड्डे सेलिब्रेशन केलं. त्याचं हे डेकोरेशन आहे. मला दे ना चॉकी. दे ना. दे दे दे. महिला मंडळाचं काय चालू आहे? ऋतुजा काय बनवते? धपाटे. धपाटे काय कशाचे? भोपळ्याची. आणि हे काय मका. सकाळच्या नाश्त्याची आमची तयारी चालू आहे. या पद्धतीने इकडं आमच्या बहीण वैष्णवी आणि तिकडं वहिनी वहिनी वहिनी. तर नानाची देवपूजा नित्य नियम असतो नानाचा. इकडं देवपूजा सुरू आहे. जप चालू आहे. पकडा 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 पकडा. तर फलटण या ठिकाणी आम्ही आलोय आणि हे आमच्या बहिणीचा एक छोटासा 1 BHK फ्लॅट. आणि आमचे भाऊजी जे आहेत ते शिक्षक आहेत. ते आता शाळेत गेलेत. काल जवळपास आमचा 550-600 किलोमीटर जो आहे तो प्रवास झाला आहे. त्यामुळे एकदम थकवा जाणवतोय. आणि मॉर्निंगला आता ब्रेकफास्ट वगैरे केलं तर थोडं ठीक वाटेल. रेस्ट पण प्रॉपर झाला आहे तसं म्हणायला जर गेलं तर. आणि थोडंसं सुट्टी वगैरे शेताच्या कामातून थोडी विश्रांती भेटली. बाकीचे व्लॉग जर तुम्ही बघितले तर आमचं शेतीचं काम तुम्ही तिथं पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात चालू असतं. तर सर्वांनाच आम्हाला एक विश्रांती भेटली आहे. आणि काल पंढरपूरला गेलो. विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला आणि आमची म्हणजे चरण स्पर्श करून आम्हाला दर्शन करता आलं. पद्यपूजा करता आली. तर आमचं नशीब ते की आमचा एक कालचा दिवस अविस्मरणीय ठरला. कालचा व्लॉग जाऊन तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. लई मजा आली लई. पोळंमध्ये बरं ऋतुजा आता हे जे तू धपाटा बनवते त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय सांग. काय काय वापरलंय? भोपळा, कांदा. मग याच्यामध्ये भोपळा कांदा कोथिंबीर झालं. ठीक आहे. याला हे कापड कशासाठी आहे? हे असं घ्यायचं. याच्यावर पाणी टाकायचं अगोदर खाली असं बसायचं. हे पलटायला ते तसं आहे. किती बनवली आता? ही चटणी बनवली का वैष्णवी? वैष्णवी चटणी बनवली धपाटे खाण्यासाठी. आणि नवीन धपाटं जे आहे ते ऋतुजा बनवत आहे. हे कोण करते? हे कोण करते? हा पण म्हणजे याच्यामध्ये तेल प्रॉपर जाऊन भाजून. नंतर हे असं उचलायचं आणि याच्यावर टाकायचं. परत तेलावरतून असं याच्यात तेल टाकायचं. ऋतुजी जास्त तेलकट आहे ना पण इतकं तेलकट तब्येतीला चांगलं आहे का? काय करते? सावी शिकते पेंटिंग.
आणि हे तिचे कलर्स आणि पेंटर आर्टिस्ट सावी हुसै. बघितलं हां काय मी ओळशे इतकं खराब करून टाकलं. हे पजल्स बघ इकडे कसे पडले, बलून्स बघ, हे बघ रे राडा असं करते का? काय चित्र काढलं तू? हे सावी कोणी लिहिलं सावी? तर आता हे महिला मंडळांनी बनवलेलं भोपळ्याचं धापट, याच्यामध्ये मग काय हे धापट चटणी टेस्ट करून पाहू आता नेमकं कसं आहे. कडक मस्त गरमागरम माल आहे, सकाळी सकाळी नाश्ता. धपाट्याची टेस्ट चांगली लागली, पण चटणीमध्ये जे काहीतरी कमी आहे. मीठ कमी. मीठ कमी, काहीतरी कमी झाले. मक्का जे नाटकं करतो जे ते सांगावं लागतं ना, चुकलं. मका पण आहे डाएटसाठी, पचनासाठी चांगलं राहतं. पहा तुम्ही करून पहा घरी ट्राय कसं आहे काय. चहा कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं. थांब थांब ना करू, मला माझ्या हाताने चहा घेऊ द्या. तुम्हाला कळत नाही अर्धवर काढू नका. हवे उद्या असंच राहत, स्वच्छ नको करू. चहा अशी मतलब आहे आपल्याला. हे किचन आहे वैष्णवीचं. चहामध्ये भेसळ आपल्याला जमत नाही. पूर्ण दूध, त्याच्यानंतर जास्तीत जास्त पत्ती, एक इलायची आणि साखर, थोडीशी चिमूटभर साखर, जास्त नाही. अशा पद्धतीचा चहा म्हणजे गोल्डन चहा म्हणतो मी याला. आणि हेच प्यायचा. असा मस्त खळ 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 उकळू द्यायचा चहा. त्याच्यामध्ये असं इलायची मिक्स झाली पाहिजे, एकरूप झालं पाहिजे चहा, दूध, पत्ती, साखर, आणि मग त्याला पिऊन घ्यायचा. काय हो चहा सगळ्यांना करा म्हणलं तर एकटेच करून पहिले काय केलं असतं. सगळ्यांना दिलं असतं तर काय केलं असतं, काय केलं असतं. चहा बनवायचा असतो, डुप्लिकेट चहा नाही बनवायचा. मला चहा जो माझ्या हातचा आवडतो फक्त, आणि मी कोणाला करत पण नाही. उगत नाही समस्या वगैरेची. आपली जी रेसिपी, ती सिक्रेट रेसिपी कोणाला सांगायची. काय सिक्रेट रेसिपी आहे? त्यात पाणी टाकायचं, साखर थोडी टाकायची, पत्ती थोडी. दिवसभर घरात बसून बोर व्हायला लागलं होतं, म्हणून चला म्हटलं इकडे हे पश्चिम महाराष्ट्रातलं फलटण थोडंसं फिरून येऊया. म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि या गावात, या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो. तर दर्शनाला गेलेलो असताना फलटणपासून 9 किलोमीटर, कोणतं गाव आहे? सोमथळी या ठिकाणी हे मारुतीचं मंदिर आहे दक्षिणमुखी. तर या ठिकाणी दर्शनाला आलो होतो. मंदिर लय भारी राव, हे जबरदस्त परिसर आहे, शांतता आहे, झाड आहे, एक नंबर असं परिसर. वा 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 वा, काय मंदिर आहे, जबरदस्त, शांतताच शांतता. या गावच्या ग्रामपंचायतनी कचरा व्यवस्थापनासाठी किती चांगलं नियोजन केलंय पहा. गाडी आहे सेपरेट. हे सुंदर असं महादेवाचं मंदिर, छान अशी पिंड. इथं मस्त एक महादेवाची पेंटिंग आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, सोमनथळी हे गाव फलटणपासून 9-10 किलोमीटर बारामती रोडला आहे. त्या ठिकाणी हा कुस्तीचा आखाडा आहे. मारुती मंदिराच्या समोरच हा आखाडा. इथं कुस्त्या होत असाव्यात बहुतेक. पोरं इथं खेळतायत आणि ही लाल रंगाची तुम्ही माती पाहू शकता. आणि तिकडे जे आहे, तुम्हाला एक आता कमाल चीज दाखवणार आहे मी. हा जो दोर दिसतोय का तुम्हाला, हा मुलगा खेळतोय त्याच्यावरती. ह्याच्यावरती पहिलवान लोक कसरत करत वरती झाडावरती जातात. हे असं उंच झाड आणि त्याला ही बांधलेली दोरी. तर याच्यावरती कसरत करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी पहिलवानाच्या
अशा पद्धतीचा हा रोप लावलेला आहे आणि छान असं वातावरण या गावचं. हा कुस्ती आखाडा. आम्ही आत्ताच महादेवाच्या मंदिरामध्ये काय म्हणते त्याला भस्म लावलेला आहे. ओम नमः शिवाय. आणि छान असं वातावरण. बॅक साईडला हा कुस्तीचा आखाडा जबरदस्त असं आहे. तुला काय वाटतं या गावामध्ये येऊन? कसे वाटतं इथले घरं वगैरे ते सगळं एकदम आपल्या मराठवाड्यापेक्षा वातावरण जरा वेगळं आहे, पण इथं वेगळं आहे. मस्त छान आहे. छान वातावरण आहे. आपला मराठवाडा पण चांगला आहे, पण इकडचं ॲटमॉस्फिअर हे जरा वेगळंच अनुभवायला भेटतंय. या मातीचा रंग इतका लाल आहे की जणू काही असं वाटतंय की याच्यामध्ये काही ॲडेड कलर टाकला आहे. इतकी लाल आहे माती आणि मऊ आहे. आखाड्यासाठी बहुतेक ही विशेष माती अशी निवडल्या जाते. घोडा आहे. सावीला नवीन घोडा भेटला. चालू घोडा चालू. पडत नाही का घोडा? सोमथळीचं मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही परत आता फलटण शहराकडे निघालो. हे सोमथळी गाव सुंदर असं गाव. त्याच्यानंतर हा परिसर जर बघितला पश्चिम महाराष्ट्राचा, फलटण बारामती हा रोड. मस्त वातावरण आहे. नारळाचे झाडं आहे. ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीतच आनंदाचं वातावरण आहे. सावी हाय. हे फलटण जे शहर आहे ते आहे छोटं, पण शहर कमालचं आहे. कमी गर्दी, कमी गाड्यांचा आवाज, गोंगाटा कमी आहे, निसर्ग चांगला आहे. इथं वातावरण थोडंसं शांत आहे. आणि जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो मोठ्या शहरामध्ये गोंधळ खूप आहे, त्याच्यानंतर भणभण कंटिन्युअसली वाहनांचे हॉर्न वगैरे, तर ते तितक्या प्रमाणात नाही आहे. इथं आजही चिमण्या दिसतात. फलटण हे शहर ऐतिहासिक वारसा आहे या शहराला. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या काही घडामोडी झाल्या त्या फलटणहूनच झाल्या. तर या शहराबद्दल सांगायचं जर झालं तर सुंदर असं एक हे शहर. फलटणच्या या गार्डनमध्ये आम्ही फिरायला आलो होतो. संध्याकाळची वेळ होती. सुंदर असा सनलाईट होता आणि त्या ठिकाणी सावीने घसरगुंडी, पाळणा वगैरे खेळण्याचा आनंद घेतला आणि नानाला पण थोडंसं बगीचामध्ये फिरून शांत वाटलं. चलो 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 चल. फलटण शहरातील हे ऐतिहासिक रामाचं मंदिर फलटण शहराचं आराध्य दैवत म्हणून मानलं जातं. त्या ठिकाणी आम्ही प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पोहोचलो. इकडे हे जबरेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर सुंदर आहे. राम मंदिर, जबरेश्वर मंदिर नंतर आम्ही फलटण येथील एका अजून सुंदर अशा मंदिरात दर्शनासाठी गेलो. महानुभाव पंथाचं हे सुंदर असं मंदिर आणि महानुभाव पंथाबद्दल या मंदिरामुळे अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली की हा जो पंथ आहे याची विचारधारा आणि